आज तहसील ऑफिसमध्ये तुम्ही निवेदन दिलंय. काय निवेदनामध्ये प्रमुख मागण्या केल्या तुम्ही? आज मी बारामती तहसीलदार यांच्याकडे एक तक्रार दाखल केलेली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जो अपघाती मृत्यू झालेला आहे विमानामध्ये, त्याची चौकशी होणे गरजेचं आहे. परंतु तशी चौकशी अजून झाली नाही. त्यानंतर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी एक जी-आर हुडकून काढला. त्या जी-आरमध्ये असं लिहिलेलं आहे, तो जी-आर आहे 10 फेब्रुवारी 2026चा. गृह विभागाचा तो जी-आर आहे. त्या जी-आरमध्ये असं लिहिलेलं आहे की राज्यामधील ज्या तालुक्यामध्ये एखादा संशयित मृत्यू होतो, त्याची चौकशी करण्याचा अधिकार हा तहसीलदारांना आहे. तसं त्या जी-आरमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि तशी तक्रार मी आज बारामती तहसीलदारांच्याकडे केलेली आहे की अजितदादा पवार यांचा जो विमानाचा अपघात नसून तो घातपात झालेला आहे, त्याची चौकशी कसून करणं हे आपलं काम आहे, ते आपलं कर्तव्य आहे, ते आपण करावं. यासाठी मी आज तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीत काय प्रमुख मागण्या केल्या? तक्रारीत मी प्रमुख मागण्या केलेल्या आहेत की बाबा अजितदादा पवार यांचा जो विमान अपघात झाला 8:45 वाजता, जे 28 जानेवारी रोजी सकाळी झाला, तो कसा झाला? राज्यातील लोक आज माहिती घेतात की दादांचा अपघात कसा झाला असेल. दादांचा अपघात नाही, घातपात झालेला आहे. तो कशा पद्धतीने झाला असेल? त्या विमानाचा बिघाड आहे, वैमानिकाचा काही प्रॉब्लेम आहे का, त्या विमान मालकाचा काही प्रॉब्लेम आहे, त्यांच्यामध्ये काही दुश्मनी आहे का, त्यांच्यामध्ये काय पहिली काही चौकशी किंवा पहिलं काय त्यांचं झालं होतं का, अजितदादाचं आणि त्या विमान मालकाचं पहिलं अगोदर काय होतं का, काय मतभेद होते का, याची कसून चौकशी करण्यासाठी मी आज तक्रार दाखल केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.